आणि आणखी एक मोठी बातमी आहे। पूजा खेडकर यांचं बनावट रेशन कार्ड एबीपी माझाच्या हाती लागलेलं आहे। बोगस रेशन कार्डच्या आधारे अपंगत्व प्रमाणपत्रासाठी पूजा खेडकर यांनी अर्ज केलेला होता। बनावट रेशन कार्डच्या आधारे बोगस अपंगत्व प्रमाणपत्र पूजा खेडकर यांनी मिळवलेलं होतं। नाझिम मुल्ला आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। नाझिम, अमोल, हे अतिशय महत्त्वाचं कागदपत्र आहे, कारण पूजा खेडकर यांनी केंद्रीय दिव्यांग जे विभाग आहेत त्यांच्याकडून जे अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळालं ते प्रमाणपत्र त्यांनी पिंपरी पालिकेच्या वायसीएम रुग्णालयाने जे 60% गुडघ्यामध्ये कायमस्वरूपी आदू आहे असं जे अपंगत्वाचं प्रमाणपत्र दिलं होतं त्याच्या आधारे मिळवलेलं आहे। आणि ते मिळवण्यासाठी हे बनावट रेशन कार्ड जे आहे ते पूजा खेडकर यांनी त्यांच्या कुटुंबियांनी बनवलेलं होतं आणि हेच बनावट रेशन कार्ड आता एबीपी माझाच्या हाती लागलेलं आहे। हे बनावट रेशन कार्ड त्यांनी थर्मोवेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या पत्त्यावरती मिळवलेलं आहे। खरं तर रहिवाशी व्यक्ती असेल तर त्या ठिकाणचं रेशन कार्ड जे आहे ते मिळत असतं, परंतु कंपनीच्या पत्त्यावरती खेडकर कुटुंबियांनी हे रेशन कार्ड जे आहे ते या ठिकाणी बनवलेलं होतं आणि त्याच्या आधारे पिंपरीच्या वायसीएम रुग्णालयाकडून त्यांनी गुडघ्यामध्ये 60% कायमस्वरूपी आदू असल्याचं प्रमाणपत्र मिळवलं आणि पुढे जाऊन केंद्रीय दिव्यांग विभागाकडून सुद्धा याच आधारे त्यांनी प्रमाणपत्र मिळवलं होतं। त्यामुळं हे जे बनावट रेशन कार्ड आहे ते खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यावरती आपण बघतोय ताथवडेचा पत्ता जो आहे तो त्याच कंपनीचा आहे आणि त्याच्यावरती या तिघांची नावं आहेत, खेडकर दिलीप, खेडकर मनोरमा आणि खेडकर पूजा यांची 25, 23 आणि 3 अशी अनुक्रमे वय या ठिकाणी नमूद आहेत आणि याच आधारे हा सगळा घोळ जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे। यूपीएससी मध्ये त्याच्या काही पास झालेले आहेत त्याला हे प्रमाणपत्र जोडलं गेलेलं होतं, त्यामुळं हे अतिशय महत्त्वाचं कागदपत्र जे आहे ते एबीपी माझाच्या हाती लागलेलं आहे। निश्चित, आणि त्यामुळेच आता पूजा खेडकर यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत। त्यांचे एक नवीन फ्रॉड रोज आपल्याला बाहेर येत असल्याचं दिसून येत आहे। नाझिम, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।